श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या 2 चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये सौ प्रीती महाडिक मॅडम लिहित आहेत अमेरिका येथून. सौ प्रीती महाडिक मॅडम यांनी अमेरिका येथून पहिल्या सूर्योदय या चारोळीमध्ये लिहिलं आहे की सावळ्याची आनंदी सकाळ बुक्का दूर सारून आली. सावळ्याची आनंदी सकाळ बुक्का दूर सारून आली, रविकिरणांची सकल गुलालाची उधळण झाली. रविकिरणांची सकल गुलालाची उधळण झाली. वाह, खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. आनंदी सकाळबद्दलचे भाव होते आणि रविकिरणांची उधळण झाल्यानंतर ती गुलालाची उधळण या चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि दुःख शीर्षकाखालील दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की दुःख काठ्यासारखं सलतं, दुःख मनात खोलवर रुततं. दुःख काठ्यासारखं सलतं, दुःख मनात खोलवर रुततं. दुःख कधी डोळ्यात साठतं, दुःख अश्रुरूपात ओघळतं. दुःख अश्रुरूपात ओघळतं. तर दुःख जे काट्यासारखं चालणारं, मनात खोलवर रुतणारं, डोळ्यात साठणारं आणि अश्रूंद्वारे ओघळणारं असं हे दुःख या सुंदर अशा चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि श्रोते हो, या 2 सुंदर अशा चारोळ्यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूयात. आणि त्या कवितेमध्ये विणभक्तीची या शीर्षकाखाली सौ सुवर्णाविलास कस्तुरे मॅडम विजापुरे मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. सौ सुवर्णाविलास कस्तुरे विजापुरे मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलं आहे विणभक्तीची या शीर्षकाखाली की धागा धागा विणला भक्तीचा वाटा लाभला खारीचा. धागा धागा विणला भक्तीचा वाटा लाभला खारीचा, भाग्य दिले प्रभूने आम्हास आशीर्वाद सुवर्ण क्षणांचा. भाग्य दिले प्रभूने आम्हास आशीर्वाद सुवर्ण क्षणांचा. जन्म मृत्यू अंतर चाले नित्य निरंतर. जन्म मृत्यू अंतर चाले नित्य निरंतर. रेशीम धागे विणू भक्तीचे, रेशीम धागे विणू भक्तीचे. समाधानी ते हृदय मंदिर, समाधानी ते हृदय मंदिर, समाधानी ते हृदय मंदिर. वाह, तर धागा धागा भक्तीचा जेव्हा आपण विणतो तेव्हा आपल्याला खारीचा वाटा लाभतो. आणि जे भाग्य प्रभूने आपल्याला दिलेलं आहे त्या आशीर्वादाचे सुवर्ण क्षणांचे भाग्य, तर ते आपण जपलं पाहिजे. असा सुंदर अप्रतिम सकारात्मक संदेश जो आहे, भक्तिमय सुंदर अशी ही रचना मॅडमची होती. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये राजेंद्र पाटील सरांनी ठाणे डोंबिवली निळजे येथून लिहिलं आहे. राजेंद्र पाटील सर लिहित आहेत ठाणे डोंबिवली निळजे येथून की जेव्हा विषयाचे बंधन नसते तेव्हा काही सुचतच नाही. जेव्हा विषयाचे बंधन नसते तेव्हा काही सुचतच नाही. जसं की या कवितेचं शीर्षकसुद्धा विषयाचे बंधन हे आहे. आणि आज आपण विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं, म्हणून सरांनी त्या अनुषंगाने कविता लिहिलेली आहे की जेव्हा विषयाचं बंधन नसते तेव्हा काही सुचतच नाही. प्रश्न पडतो हे लिहू की ते लिहू, प्रश्न पडतो हे लिहू की ते लिहू, तरीही काही उमजतच नाही, तरीही काही उमजतच नाही. विषयाला धरून लिहिताना थोडंफार आधार मिळतो. विषयाला धरून लिहिताना थोडंफार आधार मिळतो. एकदा का लिंक लागली की पेनही धुवाधार चालतो. एकदा का लिंक लागली की पेनही धुवाधार चालतो. आणि अगदी खरं आहे की खूप मान्यवर असं म्हणतात की विषय असला पाहिजे, परंतु कधी कधी विषयाचं बंधन आपण देत नाही. म्हणून सरांनी लिहिलं की हे लिहावं का ते लिहावं असा प्रश्न पडतो. आणि एकदा सुरुवात केली की मग मात्र लिंक जुळून जाते आणि पेन धुवाधार चालतो. तर हे कविता ही साहित्यिकांची प्रतिभा अशीच असते. त्या प्रतिभेला फक्त एकदा आपण कागदावर उतरवायला सुरुवात करेपर्यंत उशीर की ती धुवाधार अशी चालायला लागते. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ उर्मिला विशाल कहाणी मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे येथून. सौ उर्मिला विशाल कहाणी मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे येथून लिहिलं आहे की चेहऱ्यावरचा आनंद तुझा कसला तो नाही मला कळला. चेहऱ्यावरचा आनंद तुझा कसला तो नाही मला कळला. माझं मन मात्र मला सांगतं तो माझ्याकडेच माझ्यासाठी वळला. वाह, माझं मन मात्र मला सांगतं तो माझ्याकडेच माझ्यासाठी वळला. सर्व तुझ्यासाठी मी केलेलं नाही व्यर्थ तू घालवलं. सर्व तुझ्यासाठी मी केलेलं नाही व्यर्थ तू घालवलं. प्रत्येक वेळी मी रडताना तुझं प्रेम तू माझ्यासाठी जागवलं. प्रत्येक वेळी मी रडताना तुझं प्रेम तू माझ्यासाठी जागवलं, माझ्यासाठी जागवलं. वाह, आणि खरं आहे की माझं मन सांगते की तो माझ्याकडे माझ्यासाठीच वळला होता. आणि सर्व तुझ्यासाठी जे मी केलं ते व्यर्थ नाही केलं, कारण मी रडताना तुझं प्रेम तू जागवलं. आणि खरं आहे
की माणसाला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा ती जर केली तर नाती दृढ होतात. त्याला सावरलं, त्याला जवळ घेतलं, त्याच्या दुःखावर फुंकर घातली, त्याचं मन समजून घेतलं तर नाते आणखी दृढ होतात, नाही का? अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम लिहित आहेत. सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी लिहिलंय की अंतरीची न उरली ओढ काही, शब्दात अडला न भाव गोड जराही. अंतरीची न उरली ओढ काही, शब्दात अडला न भाव गोड जराही. गाडला माणूस खोल खोल खणून, वरवरचे बोलणे हे लोक नाव ठेवतील म्हणून. गाडला माणूस खोल खोल खणून, वरवरचे बोलणे हे लोक नाव ठेवतील म्हणून. आणि खरंय की अंतरात ओढ नाही आणि शब्दामध्ये जे आहे तो भाव गोड नाही. उगी लोक आपल्याला काहीतरी म्हणतील म्हणून एकमेकांशी बोलायचं, ज्याला आपण कोरडे असे संवाद म्हणतो, तर त्या अनुषंगानेची ही दुनिया बनत चालली आहे. असे भाव मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये सौ मीनाबा राजपूत मॅडम लिहित आहेत कल्याणीतून. सौ मीनाबा राजपूत मॅडम यांनी कल्याणीतून लिहिलंय प्रभुराम या शीर्षकाखाली की जय जय श्रीराम, जय जय श्रीराम नारा गुंजतोय अंबरी. जय जय श्रीराम नारा गुंजतोय अंबरी. रामलल्लाच्या आगमनासाठी सजली अयोध्या नगरी. वाह, रामलल्लाच्या आगमनासाठी सजली अयोध्या नगरी. राम जन्मभूमीत पुन्हा दुमदुमनार नारा आगळा. राम जन्मभूमीत पुन्हा दुमदुमनार नारा आगळा. आसुसले नयन भक्तांचे पाहण्या आगमन सोहळा. आसुसले नयन भक्तांचे पाहण्या आगमन सोहळा. वाह, तर विषय राम मंदिर आणि शीर्षक प्रभुराम या शीर्षकाखालील मॅडमची ही अप्रतिम सुंदर भाव मांडणारी. आणि जसं की आपल्याला माहीत आहे की अयोध्या नगरी ही सजलेली आहे रामलल्लाच्या आगमनासाठी, तर त्या अनुषंगानेचे भक्तिमय भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये बळीराजा या शीर्षकाखाली श्री उल्हास सुधीर देशपांडे सरांनी लिहिलंय. श्री उल्हास सुधीर देशपांडे सर लिहित आहेत की देवाला हे एकच सांगणे, ऐकावे बळीराजाचे मागणे. देवाला हे एकच सांगणे, ऐकावे बळीराजाचे मागणे. येऊ दे राज्य बळीराजाचे, जनतेला दिवस येतील सुखाचे. येऊ दे राज्य बळीराजाचे, जनतेला दिवस येतील सुखाचे. संसाराचा गाडा हाकताना कर्जाखाली वाहत जातो. संसाराचा गाडा हाकताना कर्जाखाली वाहत जातो. कर्ज फेडता फेडता एक दिवस आयुष्य संपवतो. कर्ज फेडता फेडता एक दिवस आयुष्य संपवतो. तर शेतकऱ्यांची व्यथा, बळीचं राज्य येऊ दे याबद्दलचे भाव. आणि जनतेला तेव्हाच सुखाचे दिवस येतील जेव्हा हा बळीराजा सुखी होईल. तर बळीराजाच्या मनातल्या वेदना, बळीराजाच्या मनातले भाव आणि आपण बळीराजासाठी काय केलं पाहिजे याबद्दलचं सुंदर अप्रतिम भावस्पर्शी हृदयस्पर्शी शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, जसं की शेतकरी दिन झाला आणि शेतकरी व्यथा या नावाची माझी एक कविता सादर करतोय, ज्यामध्ये मी लिहिलंय की पडल्यात धरणीला आणि माझ्या बापाच्याही मनाला भेगा. पडल्यात धरणीला आणि माझ्या बापाच्या मनालाही भेगा. माझा बाप शेतकरी आहे म्हणून त्यालाच का हो एवढी सजा. माझा बाप शेतकरी आहे म्हणून त्यालाच का हो एवढी सजा. जगाचा पोशिंदा, अन्नदाता, देशाचा मालक निराजा. जगाचा पोशिंदा, अन्नदाता, देशाचा मालक निराजा. कोरड्या बिरुदांना छातीवर मिरवत खुश होऊन जातो की हो बाप माझा. कोरड्या बिरुदांना छातीवर मिरवत खुश होऊन जातो की हो बाप माझा. माहिती आहे का हो तुम्हाला शेतात जेव्हा तो आशेने नांगर मारतो. माहिती आहे का हो तुम्हाला शेतात जेव्हा तो आशेने नांगर मारतो. औंदाच्या साली पोरीचं लगीन, पोरांची फी भरायचे स्वप्नांना तो मनात पेरतो. माहिती आहे का हो तुम्हाला शेतात जेव्हा तो आशेने नांगर मारतो. माहिती आहे का हो तुम्हाला शेतात जेव्हा तो आशेने नांगर मारतो. औंदाच्या साली पोरीचं लगीन, पोरांची फी भरायची स्वप्नांना तो मनात पेरतो.
माहिती आहे का हो तुम्हाला, शेतात जेव्हा तो आशेने नांगर मारतो, औंदाच्या साली पोरीचं लगीन, पोरांची फी भरायचं स्वप्नांना तो मनात पेरतो. ना कधी त्याला रजा मिळते, ना कधी दिवाळीचा बोनस मिळत नाही. दरवर्षी कर्जाच्या ओझ्याखाली दबताना आयुष्याचा हिशोब किंवा त्याला जुळत नाही. दरवर्षी कर्जाच्या ओझ्याखाली दबताना आयुष्याचा हिशोब किंवा त्याला जुळत नाही. जिंदगीशी लढता लढता अजूनही जिद्दीने ताट आहे शेतकरी म्हणून का ना. जिंदगीशी लढता लढता अजूनही जिद्दीने ताट आहे शेतकरी म्हणून का ना. या आसमानी संकटात साथ द्या आणि त्याला हिमतीने फक्त लढ म्हणा. या आसमानी संकटात साथ द्या आणि त्याला हिमतीने फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. असा हा आपला मायबाप अन्नदाता शेतकरी, ज्याच्याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे, ज्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रेमाचे, आदराचे, सन्मानाचे भाव असले पाहिजेत. खूप वेळा शेतकऱ्याच्या मालाचा भाव केला जातो, खूप वेळा शेतकऱ्याला दुय्यम वागणूक दिली जाते आणि आपण हे विसरून जातो की ज्या गोष्टी ते करतात, जे जुगार ते खेळतात ते आपण खेळू शकत नाही. कारण पेरताना माहीत नसतं उगवेल का, उगवल्यावर माहीत नसतं ते मार्केटपर्यंत जाईल का, आणि मार्केटमध्ये गेल्यावर माहीत नसतं की त्याला भाव येईल का. हा एवढा मोठा जुगार जो आहे आयुष्याचा, तो खेळत असतो, पण तो थकत नाही, तो हारत नाही आणि तरीसुद्धा तो लढत असतो. त्याला बळ द्या. खूप अप्रतिम जशी सरांची सुंदर अशी रचना होती, त्यातले भाव जर आपण पाहिले त्या अनुषंगाने जे आहे ती माझी ही रचना होती. आणि श्रोते हो, आपण पाहिलं असेल की आजच्या शोमध्ये आपण विषयाचं बंधन दिलं नव्हतं आणि जसं की आपला शो 5 वर्ष पूर्णत्वाच्या अगदी जवळपास आलेला आहे. मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपला शो हा 5 वर्ष पूर्ण करणार आहे आणि आपण 5वा वर्धापन दिनसुद्धा साजरा करणार आहोत. त्यापूर्वीचे 2-3 जे रविवार असतील, त्या 2-3 रविवारच्या शोपासून आपण तो महोत्सव सुरू करणार आहोत आणि त्यावेळी आपण सर्वजण जरूर त्या शोमध्ये भाग घ्या. आपल्या मनातले भाव व्यक्त करा, आपल्या सुंदर सुंदर रचना पाठवा आणि आपल्या शोच्या जे विषय असतात, शोचे जे पोस्ट असतात ते आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर पाठवा, जेणेकरून इतरसुद्धा जे कवी कवयित्री आहेत ते आपल्या शोमध्ये सहभागी होतील. कारण संधी ही प्रत्येकाला मिळाली पाहिजे. आपला FM हे एक खुलं व्यासपीठ आहे, ज्यावर प्रत्येकजण येऊन व्यक्त होऊ शकतो, ज्यावर प्रत्येकजण आपल्या मनातल्या भावभावना या व्यक्त करू शकतो आणि या व्यासपीठाचा आपण स्वतःही फायदा घ्यावा. आणि एवढंच नाही तर आपण इतरांनासुद्धा यामध्ये सहभागी करून घ्यावं, ज्यामुळे त्यांनासुद्धा संधी मिळेल. आणि खूप वेळा आपण जेव्हा विषय देतो, रचना येतात आणि जसं की मी या शोच्या मध्ये सुद्धा सांगितलं की आपल्या शोला कोणतीही स्क्रिप्ट नसते. तुमच्या रचनांचं मी सादरीकरण करायला सुरुवात करतो. मला जे बोलावंसं वाटतं, ज्या गप्पा माराव्याशा वाटतात, ज्या विषयावर मला टिप्पणी करावीशी वाटते, जे माझ्या मनामध्ये भाव येतात ते मी व्यक्त करतो, असं समजून की जसं की तुम्ही समोर आहात आणि मी तुमच्याशी गप्पा मारतोय आणि ही गप्पांची मैफिल 2 वाजता सुरू होते आणि ती रंगत जाते. बघता बघता वेळ सरत जाते, रचना हळूहळू संपत जातात. रचना तर खूप साऱ्या येतात, परंतु आपण त्याला बंधन घातलेलं असतं की वेळेमध्ये जेवढ्या रचना सादर करता येतील तेवढ्या, किंवा ज्या रचना असतात 60-90 अशा रचना. तर आजसुद्धा बघा ना, तुम्ही घड्याळाकडे पाहिलं आहे का की आपण शो 2 वाजता सुरू केला होता आणि आता जवळपास 2 तासाचा शो झाला आहे. थोडासा वेळ आपण वाढवून घेतला आहे, परंतु खरं सांगायचं खूप अप्रतिम रचना होत्या, खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं आणि अगदी मी सादर करताना मंत्रमुग्ध झालो. आणि मला आशा आहे, मला खात्री आहे की आपले इतर साहित्य हे ऐकणारे जे आहेत ते सर्व श्रोते हे सुद्धा नक्कीच मंत्रमुग्ध झालेले असतील. कारण रचनाच तशा होत्या, त्यातील शब्दच तसे होते आणि प्रतिभा संपन्न असलेले आपले हे सर्व साहित्यिक दर रविवारी आपल्या मनातले भाव व्यक्त करत असतात. ते भाव जे इतरांना आनंद देतात, ते भाव जे इतरांना जगण्याची ऊर्जा देतात, प्रेरणा देतात आणि आयुष्याचे गुंते कसे सोडवावे याचे सल्लेसुद्धा देतात, नाही का. आणि आयुष्य हे साधं सोपं सरळ जगण्यासाठी आपल्याला हे शब्दच कामी येतात. म्हणून आपण या शब्दात, या आपल्या शोचं नाव जे आहे ते हा खेळ शब्दांचा हे ठेवलेलं होतं. परंतु श्रोते हो,
खरं तर खूप साऱ्या गप्पा तुमच्याशी मारायच्या होत्या, परंतु वेळेचे बंधन आहे, घड्याळ मला केव्हाचं खोडावतं आहे. त्यामुळं मला आता घड्याळाचं ऐकावं लागणार आहे. आणि वेळ कोणासाठी थांबत नसते, ती आजसुद्धा सरली एक हुरहुर लावून. पण हो, मी तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आणि तुमच्या आवडीच्या हक्काच्या, तुम्हाला हव्याशा वाटणाऱ्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.